झालं चालू. न्यू महाराष्ट्रामध्ये आज मी मांदळी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आलेलो होतो. त्या अनुषंगाने आपले मांदळी ट्रस्टचे सचिव राजेंद्र गांगर्डे, जे मांदळी हे जे महाराष्ट्रभर विश्वभर पसरलेले जे देवस्थान आहे, आत्मारामगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जी मांदळी भूमी आहे, या भूमीचे सचिव, या ट्रस्टचे सचिव म्हणून काम पाहणारे राजेंद्रजी यांची आज आपण मुलाखत घेण्यासाठी मांदळी या ठिकाणी आलेलो आहे. शिवरात्रीच्या मुहूर्तावरती त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते आपण त्यांच्या विचारातून आज आमच्या चॅनलला त्यांचे विचार सुपूर्द करतील. राजेंद्रजी, तुम्ही मला हे सांगा की इथल्या देवस्थानाची व्यवस्था कशी चालते? महाराजांची एवढी मोठी ख्याती आहे, एवढं मोठं म्हणजे त्यांचं विश्वामध्ये ख्याती पसरलेली आहे. म्हणजे ह्याच्याबद्दल माझ्या चॅनलला तुम्ही कसं, म्हणजे तुमच्या विचारश्रेणीतून सांगा. आता सर्वप्रथम आज महाशिवरात्रीचे सर्व भाविक भक्तांचे आणि तुमच्या चॅनलचे पण आभार मानतो. श्री लालगीर मोहम्मद ट्रस्ट तर लालगीर बुवा म्हणजे लालगीर स्वामी हे इसवी सन 1400 पूर्वी तर संजीवन समाधी त्यांनी घेतलेली आहे. तर ते काशीचे महात्मा आहेत आणि ते समाधीस्थ झाल्याच्या नंतर संजीवन म्हणजे जिवंत समाधी, ते समाधीस्थ झाल्याच्या नंतर तिथून पुढं त्यांच्या सेवेसाठी जी परंपरा चालू राहिली, बालब्रह्मचारी परंपरा, गुरु शिष्य परंपरा. तर स्वामींच्या नंतर जे त्यांचे महात्मा सेवेला राहिले त्यांनी ते थकल्याच्या नंतर मग त्यांचे शिष्य महात्मा आले, त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य महात्मा आले. आत्ता काय आजपर्यंत हा इथं आपल्या परिसरात 23 समाधी आढळतात गिरण्या साधूंच्या. आणि आता चालू पिढीचे जे शिष्य आहेत ते आत्मारामगिरीजी बाबा हे आता चालू पिढीचे शिष्य आहेत. तर हे वैभव इसवी सन 1400 पूर्वीपासूनच इथं आहे. हे जे म्हणजे मी तुम्हाला असं विचारतो की पूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त मांदळी या ठिकाणी येतात, ह्याच्या मागचं एक महात्मा काय आहे हे आम्हाला जरा समजलं तर मग ते समाजापुढे जरा थोडं मांडायला सोपं पडेल. तेच सांगतो. हे जे महात्म्य आहे इथलं हे इसवी सन 1400 पूर्वीपासून आहे. आणि आजच्या आपल्या पिढीतील बाबाचे जे स्वामींचे शिष्य आत्मारामगिरीजी बाबा, तर ह्यांचं पूर्ण जीवन पट्ट पसरत गेलेलं आहे. तर त्यांचे 4/7/52 अशी जन्मतारीख आहे बाबाजींची. त्याच्यानंतर ते 4 वर्षाचे वयाच्या 4थ्या वर्षी त्यांचे गुरु शंकरगिरी गोसावी यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलेलं आहे. बाबाजींचा जन्म इंदोरचा आहे. त्यांच्या वडिलांचं मूळ गाव हांगेवाडी आहे. आणि बाबाजी 4 वर्षाचे असताना त्यांचे जे गुरु येतात शंकरगिरी बाबा यांनी बाबाजींचं दत्तपत्र स्वीकारल्याच्या नंतर बाबाजींचं नाव आत्मारामगिरी गुरु शंकरगिरी गोसावी झालं. त्याच्यानंतर बाबाजींचं नाव. तुम्हाला मी असा प्रश्न विचारतो की मग मी जसं पाहतोय तसं महाराज म्हणजे ध्यानस्थ असतात की ह्याच्या मागलं आतापर्यंत मला तरी काही त्याच्या मागलं गुढ कळलेलं नाही. त्याच्या मागं असं आहे साहेब, ते बाबाजींचे शिक्षण 9वीपर्यंत झाले. ज्यावेळेस बाबाजींचं शिक्षण 9वीपर्यंत झालं त्याच्यानंतर बाबाजी अध्यात्म या सगळे तपश्चर्या याच्यातच ते म्हणजे जास्त त्यांनी निवड घेतली. 79ला बाबाजींचे वडील वारले, 83ला आई वारले. त्याच्यानंतर संपूर्ण वैराग्य धारण केलं त्यांनी आणि रानावनात भटकंती असे 12 वर्षाच्या नंतर मंदिरात प्रवेश केला. तिथं एकाच ठिकाणी बसून पिटी वाजून भजन म्हणणे असे 12 वर्ष. आणि 2000 सालपासून आता काय आज 2024 संपले, म्हणजे आज 24 वर्ष पूर्ण होऊन गेले. हाय या अवस्थेत निद्रासनमध्ये बाबाजी तपश्चर्येत म्हणजे 24 वर्ष पूर्ण आहे. आणि जो भाविकांचा जो ओघ येतं इथं भाविकांचा ओघ स्वतःचा आलेला स्वतः अनुभव
हेच भाविकांना इकडं म्हणजे ओढ लावतो. हे मांदळीचे ट्रस्ट जे आहे ते इथं कामकाज कसं चालतं? मांदळीचं हे 1974चं ट्रस्ट आहे. 1974चे ट्रस्ट तेव्हापासून आता काय ट्रस्टचं सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे गावच ह्याच्यामध्ये सहभागी असतं आणि ट्रस्ट मंडळ पण सहभागी असतं आणि कर्मचारी स्टाफ आहे, गौशाळा आहे, मग त्याला म्हणजे कामगार लागते. पंढरपूरला मठ आहे, अर्धा एकर जागा आहे पंढरपूरला, मोठा निवारा. आपल्या परिसरातील कुठले आता बाबांचे जे हे भक्त आहेत. लगतचे जे मंदिराच्या शेजारी काम चालू आहे हे काम होण्याचं म्हणजे म्हणजे त्यांना त्या कामाला मदत कशी होती? त्या कामाला पूर्ण भावी भक्तांची दानदक्षिणाची, याच्या पलीकडे काही नाही. इतकं मोठं काम बाबाजीसाठी निवासस्थान, बाबाजींसाठी जे निवासस्थान चालू केले ते पूर्ण जे आजपर्यंत जे काम चालले ते सगळं दानदक्षिणेतून चाललेलं आहे. ट्रस्ट म्हणजे ट्रस्टच म्हणायचं, दानदक्षिणा ट्रस्टमध्ये जे काही ट्रस्ट होतं, पण होणारा त्या बांधकामासाठी होणारा खर्च आणि येणारा निधी निश्चित जास्त आहे खर्चापेक्षा त्या बांधकामासाठी. अशा प्रकारे न्यू महाराष्ट्र न्यूजला मांदळीचे आत्मारामगिरी महाराजांच्या मठाचे सचिव राजेंद्रजी गांगर्डे यांनी अशी चॅनलला सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं शतशः आभारी आहे. न्यू महाराष्ट्र न्यूज, मांदळी, कर्जत.